दाई एक छान गाणं ऐकूया. जे वेळेत जॉईन झाले त्यांचे धन्यवाद. आता हे सर मॅडम त्यांच्या घरून बसतील का तिथे? हो हो, म्हणजे ते त्या ओके गुड. 9 पास झालेले आहेत. उमाकांत. येस, हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी. खूप खूप धन्यवाद. जवळपास 55 लोक जॉईन झालेले आहेत. अजून पण लोक जॉईन होतात आहेत. जे जॉईन होतील त्यांना मी म्यूट करेनच. सगळ्यांचे धन्यवाद. आज आपण इथे आलेलो आहोत मी आणि माझे सूर्यनमस्कार याबद्दल जाणून घ्यायला. म्हणजे सध्या एक सूर्यनमस्कारचा आपला व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांना माहितीच आहे. ज्यांना माहित नाही त्याच्यानंतर या कॉल नंतर आम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांसाठी शेअर करूच. म्हणजे जे माझ्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकांच्या ग्रुपमधून ऍड झाले त्यांच्यासाठी. आणि लहानात लहान आमच्या इथे 7 वर्षापासून 8 वर्षापासून सगळेजण सूर्यनमस्कार घालतात. काही लोक मुंबईत आहेत, काही पुण्यात आहेत, काही गुजरातमध्ये आहेत, काही दुबईमध्ये आहेत, काही साताऱ्यामध्ये आहेत. असे सगळेजण आहेत. इथे आपल्यासोबत आहेत आज अरुण दाता. त्यांचं सूर्यजिम नावासाठी ते खूप फेमस आहेत. त्यांची एक स्टोरी पण खूप छान आहे. त्याचा पण व्हिडिओ ह्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना शेअर करण्यात येईल. आणि ऑसम योग ग्रुपची आरती चव्हाण आपल्यासोबत पण आहे. जिने हा ग्रुप चालू केला आणि गोइंग फॉरवर्ड ती आपल्याला सांगेल याबद्दल. जे प्रश्न आहेत सगळे आपले की सूर्यनमस्कार काय आहे, त्याचे फायदे काय, का करू शकत नाही, कोणाला काय काय प्रॉब्लेम आहेत, कोण एक्सक्यूज घेतं तर त्याच्यावर ओव्हरकम कसं करायचं. आणि हा ग्रुप चालवून जवळपास आता 1.5 वर्ष झाले. याच्यात काही बरेच जण आहेत जे रेग्युलर पण करतात. त्यांची पण आपण एक छोटीशी 2 मिनिटाची मुलाखत पण घेऊया. तर हा थोडासा फुल पॅक अजेंडा आहे. मोस्टली वी आर ट्राइंग टू कव्हर एव्हरीथिंग इन 45 मिनिट्स फ्रॉम नाव. सो लेट्स किक स्टार्ट. थँक्यू. ओके, सगळ्यांना म्यूट केलं तरी चालेल आता थोड्या वेळ.
नमस्कार, मी ऑसम आरती, अक्का आरती चव्हाण, आरती निलेश चव्हाण. ऑसम हे नाव मी मुद्दामून देते कारण आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे खरंच खूप ऑसम आहे, सुंदर आहे, असा माझा दृढ विश्वास आहे. आणि मला असं वाटतं की 84 लक्ष योनीतून मिळालेलं हे आयुष्य हे प्रत्येकासाठी खूप सुंदरच असलं पाहिजे. अर्थात बरेचसे त्याच्यामध्ये खाच खळगे येतात आणि त्याच्यातून मार्गस्थ होऊन आपल्याला पुढे जायचं असतं. पण माझा असा दृढ विश्वास आहे की आपल्याला युनिव्हर्स हे देण्यासाठी तत्पर असतं. आपल्यालाच कधी-कधी त्याचे सिग्नल्स कळत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की अरे, मी हे कसं करणार आहे? तर या संदर्भात मला सांगायला आवडेल की आपले लहानपणी आजी नेहमी म्हणायची की शुभ बोला, पॉझिटिव्ह बोला, चांगलं बोला, कारण वास्तू ही तथास्तु म्हणत असते. आणि हे इतकं सत्य आहे. हे सत्य जितक्या पटकन आपल्याला अवगत होईल की वास्तू तथास्तु म्हणत असते आणि म्हणून आपण कायम पॉझिटिव्ह आणि चांगले विचारच केले गेले पाहिजेत, असा माझा एक हे आहे, विश्वास आहे. छोटीशी ओळख ही आहे की 2019 पासून योग मार्गात आले, वायसीपीचा कोर्स केला, मेडिकल योग केला. योग मार्गात एकदा तुम्ही गेले की खूप छान कनेक्शन्स वाढत जातात आणि त्यानुसार सगळं आयुष्याची अशी छान बांधणी होत जाते आणि त्याच्यातूनच सायकलिंग सारखा एक सुंदर म्हणजे पुणे आहे म्हटल्यावर सायकलिंग हा विषय आलाच. पुण्यात सायकलिंग खूप लहानपणापासून केलेलं आहे आणि म्हणून पेडलवाली हा सायकलिंगचा एक ग्रुपही आम्ही चालवतो, मी आणि सारंग भिडे. त्यानंतर ट्रिनिटी तर्फे मी ट्रेक लीड करते. तर आपण म्हणू शकता की आणि लकीली एम.ए. इन योगशास्त्र आता चालू आहे. तर ह्या योगाच्या मार्गामध्ये एकच प्रकर्षाने गोष्ट जी जाणवली ती ही की आपण आपल्या आतल्या ब्रह्मतत्वाशी खूप कनेक्ट झालं पाहिजे. योग मार्ग तुम्हाला खूप सारे तसे व्हायब्रेशन्स, कनेक्शन्स देत असतो आणि त्या अनुषंगाने आपण पुढे मार्गस्थ झालं पाहिजे. त्या परमात्म्याचे आपण नेहमी संकेत ओळखले पाहिजेत. तर सूर्यनमस्कार. उमाकांत आज ज्यांनी ही सगळी मेहनत केली आहे, ज्यांनी मला खूप हेल्प केली आहे, त्या म्हणजे हे फ्लायर बनवणं किंवा ही मीट सुद्धा आता आपण चांगल्या रीतीने घेतोय. तर त्या ह्याच्यात एक सेकंद. पिन केलंय ना उमाकांत? मला मध्ये स्क्रीन दिसतेय. ऐकू येतंय ना? ओके, ऑल गुड. ओके, परफेक्ट. सो आम्ही 2023 साली एक ग्रुप छोटासा 5 ते 10 जणांचा सूर्यनमस्काराचा ग्रुप विनामूल्य हे सांगायला आवडेल. कारण पहिला प्रश्न असतो की ह्याचं काही घेतलं जातं का? तर आम्ही कुठलेही चार्जेस घेत नाही. इथे फक्त उद्देश एवढाच होता की सूर्यनमस्कार हे अतिशय प्राचीन असं जे शास्त्र आहे आणि सुंदर असा व्यायाम प्रकार आहे. त्याच्यामधून आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि तिथे कुठलेही बाकीचे मेसेजेस नसतात. तिथे फक्त सूर्यनमस्कार हा एकमेव घटक असतो की जो आपण रोजचा रोज करायचा आहे आणि तिथे नमस्कार किती केले, काय केले हे रोजच्या रोज टाकायचं आहे. एवढा उद्देश आमचा आहे. पण जेव्हा ग्रुप वाढत जातो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की ग्रुप संख्या वाढत जाते. पण रोज जे पोस्ट होतात त्याच्यातली संख्या ही फार लिमिटेड असते. तर आम्ही मग प्रयत्न करतो की काय अडचणी येतात किंवा का बरं लोकं ग्रुप लेफ्ट करतात आणि कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते सुद्धा आपण सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न करतो. तर ह्या सगळ्यामधून निलेश, अय्यंगार इन्स्टिट्यूट मधला निलेश हा माझा मित्र जेव्हा मला भेटला आणि त्यांनी अरुण दातार सरांविषयी सांगितलं. तर ह्या सूर्यनमस्काराचं कनेक्शन कसं आता दातार सरांशी ह्याची थोडक्यात मी आपल्याला कल्पना देणार आहे. तर आपल्याला बरेच प्रश्न पडतात आणि सगळ्यांना माहित आहे की सूर्यनमस्कार काय आहेत, किती चांगले फ्लेक्सिबिलिटी वाढवतात. तुम्ही जिममध्ये जा, रनिंग करा, 5 दिवस ज्या काही ऍक्टिव्हिटी असतात. पण आपण ह्या सूर्यनमस्कारासाठी पर्टिक्युलर आपल्याला जागेची अडचण नसते. आपण घरात स्वच्छ ठिकाणी शुचिर्भूत होऊन आपण हे सकाळी केले तर उत्तम असतात. सूर्यनमस्कार का घातले पाहिजे? तर आपलं हे
मुळात जेव्हा श्वासाबरोबर आणि मंत्रांसोबत आपण नमस्कार करतो तेव्हा हे लक्षात येतं की आपलं सगळं माइंड बॉडी अँड सोल कनेक्शन त्या सूर्यनमस्कारामध्ये लागलं जातं. सूर्यनमस्कार कोण करू शकतं? तर 8 वर्षांच्या पुढील आणि अगदी वयस्कर लोक सुद्धा सूर्यनमस्कार करू शकतात. आता मेन येणारी अडचण म्हणजे आम्हाला वेळ मिळत नाही. तर ह्या संदर्भात मला बोलायला आवडेल की वेळ मिळत नाही हे एक एक्सक्यूज आपण समजायला पाहिजे. कारण जितका श्वास महत्वाचा आहे तितकाच शरीरासाठी व्यायाम महत्वाचा आहे आणि ह्याचं नंतर आपल्याला प्रत्यक्ष दर्शन होणार आहे. दातार सर बोलणार आहेत, अरुण दातार सर, आरती मॅम सर, आरती मॅम. तर त्यामुळे आपल्याला सूर्यनमस्कार हाच का आम्ही विषय निवडलाय ह्याची अक्षरशः म्हणजे एक झलक तुम्हाला कळणार आहे की या विषयातून इतकं मोठं आपण काय काय अचीव करू शकणार आहोत. तर बॅक टू सूर्यनमस्कार. तर कोणालाही व्याधी असतील, डॉक्टरांनी सांगितलं असेल काही मेजर हे असेल, ऑपरेशन्स वगैरे झाले असतील तर आणि तरच सूर्यनमस्कार घालण्यास अडचण येतात. त्याच्यातही व्हेरिएशन्स करून आपण सूर्यनमस्कार हे करू शकणार आहोत. आता आपण मेन ज्या लोकांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ते आहेत सूर्या जिमचे सर्वे सर्वा अरुण दातार सर. कॅन यू पिन सर उमाकांत? तर त्यांची टॅग लाईन मी त्यांचा व्हिडिओ बघत होते. हा, त्यांना टॅग करतो का? हो. हा, ओके सर, आपलं खूप खूप स्वागत आहे या झूम मीटिंग मध्ये. आणि दस्तूर खुद्द आता अरुण दातार सर आपल्या समोर आहेत. त्यांची थोडीशी ओळख म्हणजे ते ओळखीचे आणि सगळ्यांचे ज्ञात आहे, तरीही एक छोटीशी. सर, मला विक्रम गोखले यांनी सरांनी घेतलेल्या व्हिडिओ मधले जेव्हा मी व्हिडिओ बघत होते तर स्ट्रॉंग इज सेक्सी हा शब्द, हे वाक्य एवढं आवडलं की त्या काळात म्हणजे आता आपण जर पाहिलं तर सरांचा जन्म झालाय 19 डिसेंबर 1943 साली. ठीक आहे. तर त्या काळामध्ये इतकं सुंदर रीतीने सूर्यनमस्काराला हातात घेऊन सरांनी सूर्या जिम हे केले. जवळजवळ वयाची 8 दशकं सरांनी छान सूर्योपासना आणि जिम मार्फत खूप छान शरीर पूर्ण मिळवलं. त्यानंतर जागतिक स्तरावरचे अनेक त्यांना हे बक्षिसं मिळालेली आहेत. सूर्या जिम मधून खूप मुलांचे शारीरिक, मानसिक आणि तसेच आयुष्यही सरांनी घडवलेले आहेत. जागतिक स्तरावरचा क्रीडा महर्षी श्री शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार सरांना मिळालेला आहे. ट्रायन आर्ट क्रीडा प्रकाराचे जनक आहेत आणि सूर्य नमस्कारावर नितांत श्रद्धा असलेले दातार सर अर्थात गुरुजी हे आपल्याला आज लाभले आहेत. आणि त्यांच्याच बरोबर मला आवडेल सर आरती काकू पण तुमच्या सोबत बसल्यात, तर त्यांचंही नाव आरती आहे. तर आरती का नमस्कार. सो आरती काकू इथे आहे, त्यांची सहचारिणी, ज्यांनी सर्वतोपरी साथ देऊन सरांना इतक्या सुंदर रीतीने ह्या कार्यात सहभाग घेतला आहे. तर काकूंचा साहित्यात तसेच संत वाङ्मयात खूप अभ्यास आहे. त्या प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, प्राध्यापक आहेत. आपले खूप खूप स्वागत डॉक्टर सौ आरती दातार मॅम. आणि आता मी हे करून आपल्याकडे हँडओव्हर करत आहे दातार सरांना. मी विनंती करते की सूर्यनमस्कारांनी आपल्याला काय दिलं, अगदी लहानपणापासून किंवा कसं घडवलं तुम्हाला, हे सांगायला, हे ऐकायला आवडेल. ओम देया सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजासन सन्निविष्ठा केयुरवान मकर कुंडलवान किरीटी हारी हिरण्मय वपुत्रत शंख चक्र. आपण सुरुवातीला सूर्यनमस्कार घालायच्या आधी करायची ही प्रार्थना आहे, देया सदा सवितृमंडल मध्य. शेवटी प्रार्थनेला आपल्या सनातन धर्मात खूप महत्व आहे. सगळ्या मोठ्या लोकांनी म्हटलंय की आम्ही
प्रार्थना करत होतो म्हणून आम्ही एवढं मोठं काम करू शकलो. त्यामुळे प्रार्थना ही अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही सूर्यनमस्कार घालता त्यावेळेला सूर्याकडे तोंड करून सुरुवातीला ही प्रार्थना म्हणायची आणि नंतर सूर्याची नावं आहेत भानू अशी. तर ती एक वेळेला एक ओम सूर्याय नमः असं घेऊन एक सूर्यनमस्कार करायचा. असे 12 सूर्यनमस्कार करायचे. साधारणपणे सगळेजण 12 घालतात, पण मी 13 घालतो. शेवटचं ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमः हा 13वा सूर्यनमस्कार. म्हणजे काही जण 12ची आवर्तनं करतात, काही 13ची करतात, कितीही करावीत. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. हा अति प्राचीन आहे. जितकी वर्ष योगासनं आपल्या इथे आहेत साधारणपणे तेवढीच वर्ष सूर्यनमस्कार हे आपल्या देशात, अर्थात मध्ये मध्ये त्याच्यात खंड पडत गेला. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला समर्थ रामदास स्वामींनी परत पुनरुज्जीवन दिलं सूर्यनमस्कारांना आणि वेगवेगळ्या ठिकाणी अनेक मारुतीची स्थापना केली आणि तिथे त्या गावातल्या तरुण पिढीला तिथे बोलवून व्यायामाची त्यांना आवड लावली. हे समर्थांचं खूप मोठं कार्य आहे. त्याच्यानंतर ब्रिटिश आल्यानंतर परत एकदा सूर्यनमस्कारावर घाला घातला गेला, वापरलं नाही. लोक सगळे त्यांच्या त्या जे काय अत्याचार करत होते त्यामुळे भरडले गेले होते. पण एक अप्पासाहेब पंत म्हणून एक खूप मोठे हे होते, संस्थानिक होते. त्यांनी परत सूर्यनमस्काराला सुरुवात केली आणि सूर्यनमस्काराची पुस्तकं लिहिली, खूप प्रचार केला त्यांनी. तर त्यांचं काहीही झालं की सूर्यनमस्कार सांगायचे म्हणून आचार्य यात्रांनी त्यांच्यावर एक नाटक लिहिलं. काय सूर्यनमस्काराचा संदर्भात. तर असे ते अप्पासाहेब पंत आणि तेव्हापासून वाढत गेलं. आता गेली 10 वर्ष बौद्धिकनी योग दिन, जागतिक योग दिन सुरू केला. त्यामुळे आणखीन सूर्यनमस्कार वाढायला लागले. परंतु सूर्यनमस्कार हा भारतीय व्यायामातला सर्वात सुंदर व्यायाम प्रकार आहे. त्याचा कुठलाही त्रास होत नाही, फायदा अनेक आहेत त्याचे. सूर्यनमस्कार साधारणपणे 7 ते 8 वर्षाच्या मुलांनी घालायला हरकत नाही. तेव्हापासून सुरुवात करायची. मुलं मुली कोणीही सगळ्यांनाच घालायला हरकत नाही. ते शेवट कितीही 80, 85, 90 इथपर्यंत तुम्हाला सूर्यनमस्कार घालता येतात. जितके वर्ष तुम्हाला करता येते तितके वर्ष करा. मी आता 81 वर्षाचा आहे, अजूनही मी सूर्यनमस्कार घालतो. मी माझ्या 65व्या वाढदिवसाला 65,000 सूर्यनमस्कार घालायचे असं ठरवलं. 64वा माझा वाढदिवस झाला, तिथनं सुरुवात केली आणि 65 पूर्ण होईपर्यंत माझे 65,000 सूर्यनमस्कार झाले होते. म्हणजे साधारणपणे 100-150 असे रोज करायचो. दर आठवड्याला मी 700 करायचो असं ठरवलं होतं. आणि देवाच्या कृपेने माझे झाले 65,000 सूर्यनमस्कार आणि अजूनही घालतो. सूर्यनमस्काराची सगळ्यात फायद्यात एक पहिला नंबर की लहान मुलांनी तेव्हापासून सूर्यनमस्कार घातले तर त्यांच्या मॅच्युरिंग पिरियडच्या वेळेला त्यांना थोडीशी, अर्थात उंची ही तुमच्या जीन्सवर जन्मतः ठरते. त्याच्यात कोणीही कमी जास्त करू शकत नाही. वेटलिफ्टिंग करून ते बुटके होत नाहीत आणि आणखीन काय करून ते उंच होत नाहीत. पण थोडासा अर्धा-1 इंचाचा फरक नक्की पडतो सूर्यनमस्कार केल्याने. कारण एक हात स्ट्रेच करायचे. मी काल अर्चनाला दाखवलं, आरतीला दाखवलं ते कसे करायचे ते. मी तुम्हाला परत करून दाखवेल कधीतरी. त्यामुळे तुमच्या स्पाईनला ताण पडतो. आणखीन तुमची त्या वयाच्या मुलांची उंची वाढायला मदत होते.
लहानपणी मुलांनी केल्यानंतर तुमची बुद्धी तल्लख होते, लक्षात चांगलं राहतं. बघा, अभ्यास करताना तुम्ही जास्त वेळ कॉन्सन्ट्रेशन करू शकता सूर्यनमस्कारामुळे. त्याचे असे अनेक तरुण ठीक आहे सर, कंटिन्यू करा. हा. हो, त्यामुळे तुम्हाला सूर्यनमस्कार सगळ्यांना करायला पाहिजेत, आवश्यक आहेत. सगळ्यांनी कितीही करा, तुम्ही 10 कमीत कमी 12-13 असं करायला पाहिजे. आणि वाढवत वाढवत तुम्ही कितीही करू शकता. आमचा एक विद्यार्थी इथे पौड रोडला, सचिन पारुंडेकर म्हणून, त्यांनी SP योगाच क्लासेस म्हणून घेतो. तो योगासनं शिकवतो जास्त करून. पण तिथली मुलं आणि मुली, ते तरुण आहेत बरेचसे, काही थोडे लहान मुलं आहेत. ते गेली 12 वर्ष दर रथसप्तमीला ते सलग 24 तास रिले पद्धतीने सूर्यनमस्कार घालतात. सगळे मिळून 70-80 हजार त्यांचे होतात त्या 24 तासात. 50-60 मुलं त्यांचे आणि बाहेरचे जाणारे येणारे घालतात. तर त्यात काही लोकांनी 2000 घातलेत, काही लोकांनी 2400 घातले 24 तासात. सलग नाही 24 तासात 2400, पण 500-700 करायचे, मग थोडं काम करून जाऊन परत यायचं, परत 200-400 करायचे असे. 35-40 वर्षाची असेल ती स्वप्ना. तिने पहिल्या वर्षी 1800 घातले आणि नंतर 2200 घातले 2 वर्षापूर्वी. त्यामुळे तुम्ही असे कितीही सूर्यनमस्कार घालू शकता. आणि ते सूर्यनमस्कार घालायच्या आधी साधारणपणे 2-1 महिन्यापासून त्याची, कारण एकदम ते केलं तर खूप त्रास होतो, अंग दुखतं, 2-4 दिवस उठता येत नाही. त्यामुळे मग ते एक हे ठेवतात की 100 दिवस 100 सूर्यनमस्कार असं. आणि त्या ग्रुपमधले सगळेजण रोज घालत असतात आणि ते त्याचा रिपोर्ट करतात त्यांच्या सरांना. अशा प्रकारे त्यांचे ती जास्त जास्त सूर्यनमस्कार घालायची सवय होते आणि त्या दिवशी ते करतात. कोणालाही त्याचा त्रास होत नाही, खूप फायद्याचं आहे, सगळे चांगले आहेत. सूर्यनमस्कार हा एरोबिक व्यायामही होऊ शकतो, आपण करू शकतो. जर तो जास्त स्पीडनी केला, म्हणजे आपण जे काउंट करतो 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने केला, तर तो एरोबिक सूर्यनमस्कार, म्हणजे जसं रनिंग, सायकलिंग किंवा पोहणं वगैरे हे जे एरोबिक व्यायाम आहेत, तसा हाही एरोबिक व्यायाम होऊ शकतो. त्याने तुमची पल्स रेट हळूहळू वाढत जातं. त्याचा वजन कमी व्हायला फायदा होतो. कमी वजन असेल तर म्हणजे जास्त करून नाही, ते वजन थोडं थोडं वाढत जातं. याच्याबरोबर एक खुराक चांगला असणं अत्यंत आवश्यक आहे. निर्व्यसनी असणं हे दुसरं खूप आवश्यक आहे. कारण तुम्ही प्रोटीन्स जास्त खायला पाहिजेत. मुलांनी त्यांच्या वाढीसाठी प्रोटीन्स घ्यायला पाहिजेत. आणि म्हातारपणाने त्यांचा मसल लॉस लवकर लवकर होतो आणि फक्त प्रोटीन्सनीच मसल्स बनतात. त्यामुळे तेव्हा जास्त प्रोटीन खाणं आवश्यक आहे, असं इथे काही सर, डॉक्टरही म्हणतात. माझा परवा हो हा, अ, इथे मला कार्बोहायड्रेट्स सांगायला आवडेल, मी एक मुद्दा मांडला होता की, आणि मी सगळ्यांना सांगितलं होतं की आपल्या मुलांना ह्या प्रोग्रामसाठी आणा. कारण आजकाल वाढतं सोशल मीडियाचं भूत, जे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आहे, त्याच्यात मुलांचा जास्तीत जास्त लॉस होतोय. OTT प्रकारामुळे नको त्या गोष्टी लहान वयात त्यांच्या समोर येत आहेत. आई वडील वर्किंग आहेत आणि म्हणून मी सगळ्यांना म्हटलं होतं की मुलांना आज घेऊन या, याचसाठी की आपण जास्तीत जास्त जेव्हा सूर्यनमस्कार स्वतः करू, म्हणजे आई वडील इथे महत्वाचा रोल प्ले करतात. बोलण्यापेक्षा कृती जर झाली तर ॲडिक्शन, आजकाल जे वाढतं प्रमाण आहे, आणि जे एकेकाळी सुंदर असं शिवाजी राजांचं पुणे होतं, जिथे शिवबा आणि आपल्या जिजामाता होत्या, त्याच पुण्यात आता ही अवस्था आली की पब, आणि मध्ये पोर्शेची पण एक घटना वाईट घडली. तर मी सांगू इच्छिते की आता सरांनी जेवढं सांगितलं की ॲडिक्शन हे आपल्याला काहीच कळत नाही की कुठल्या वाईट ह्याच्यातून, मार्गातून मुलांपर्यंत पोहोचेल. हेच जर
सूर्यनमस्कार आपल्या ग्रुपमध्ये एक 13 वर्षाचा आणि जितेंद्र म्हणून आहे, त्याचे 2 मुली लहान आहेत, ते घालतात. मला एवढंच सांगणं आहे की जितक्या लहान वयात हे सूर्यनमस्काराचं आपण छान वरदान मुलांना देऊ, तेवढी त्यांची बुद्धी तल्लख राहून जितकं टाळता येईल तेवढं ते सगळ्या ॲडिक्शन्सला आणि ह्याला टाळू शकणार आहे. तर हा खूप मेन मुद्दा होता आपल्या सगळ्या ह्या कार्यक्रमाचा, की आजकाल सगळ्यांनीच आणि नुसतीच मुलं नाही तर मोठ्यांना सुद्धा आजकाल स्क्रीन बघितल्याशिवाय झोप येत नाही आणि त्रासदायक झालेलं आहे सगळं वातावरण, संवाद कमी होत चाललेला आहे माणसातला. तर त्यासाठी सुद्धा सूर्यनमस्कार किती इम्पॉर्टंट आहेत हे आपण बघतो, कारण सूर्यनमस्काराने फक्त शरीर नाही तर शरीर, मन, आत्मा सगळ्याचं एक सुंदर कनेक्शन बनतं. तर म्हणून मी सरांनी जो मुद्दा घेतला तोच पुढे नेऊ इच्छिते, की इथे आलेल्यांनी सगळ्यांनी प्रॉमिस करायचं आहे. सरांना हीच मोठी आपण देण देऊ शकतो, की सगळ्यात शेवटी आपण बघणार आहे की सरांची काय इच्छा आहे या बाबतीत. तर इथे आपण पाहू शकतो की इच्छा खूप आहे पण वेळ नाही, करावेसे वाटतात पण सकाळी लवकर उठवत नाही. या सगळ्याचे क्वेश्चन्स तुम्ही वाचलेच असतील. उद्यापासून नक्की करणार प्रॉमिस. एक जणांनी ग्रुप लेफ्ट केला आणि म्हणे श्रावणापासून नक्की करेल हा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे आपण एकच एक ध्यास घेऊन की मला करायचं आहे आणि हे माझ्या आरोग्यासाठी आहे, स्वतःसाठी आहे. ते आतून बाहेरून कितीही म्हणजे आम्ही नॉक केले तर होणार नाहीये, नाही का. ही ठिणगी आतमध्ये निर्माण झाली पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत कुठेही न जाता विनामूल्य आपण सूर्यनमस्कार करू शकतोय. आणि येस सर, ओव्हर टू यू अगेन. ना एक फक्त गोष्ट मध्ये नमूद करते. सरांचा साधारण त्यांच्या यंग एज मध्येच एक मोठा ऍक्सिडेंट झाला. असा ऍक्सिडेंट की जिथे ते पुण्याहून रत्नागिरीला कोकणात चालले होते आणि एक एसटी त्यांच्या पायावरून गेलेली आहे. पायाचे 3 भाग झाले आणि त्यानंतरचा तुम्ही नक्की विक्रम गोखले सरांनी घेतलेला तर व्हिडिओ बघालच. पण आज खुद्द सर इथे आहेत आपल्या समोर की शरीर व्यायामाचं होतं म्हणून दुसरं कोणीही असतं तर मानसिक खच्चीकरण झालं असतं आणि पुन्हा उठणं अवघड होतं, ज्या पद्धतीने सरांचा मोठा ऍक्सिडेंट झाला. पण आरती काकूंच्या मदतीने, त्यांच्या अध्यात्माच्या पॉवरने आणि सरांचं पहिले म्हणजे अगदी 7वी पासून सर घालतायत सूर्यनमस्कार. ह्यातून त्या ऍक्सिडेंट मधून कसे बाहेर आले याची एक सुंदर सर थोडक्यात आम्हाला प्लीज तो प्रसंग सांगा की सूर्यनमस्कार कसे परत सुरू झाले. एवढा पाय 3 भागात ब्रेक झाला होता पण तरी तुम्ही कसं ते मिळवलं सगळं पुन्हा. आता सांगितलंच आहे मी सगळ्यांच्या समोर, नाही तर मी माझ्या ऍक्सिडेंटचं कोणालाही सांगत नव्हतो. मला ऍक्सिडेंट झाला होता, 2 वर्ष झोपून होतो, मी परत काम सुरू केलं असंच सांगतो. पण 2 वर्ष मला ऍक्सिडेंट झाला त्यामुळे मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर GS कुलकर्णी यांच्याकडे मला ऍडमिट केलं गेलं. 2 वर्ष, जवळजवळ 1.5 वर्ष मला प्लास्टर होतं आणि प्लास्टर इथपासून छातीपासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत प्लास्टर होतं. असा माझा प्लास्टरचा पुतळा ज्या वेळेला ऑपरेशन थिएटर मधनं बाहेर आणला तेव्हा बघितलं आरतीलाही एकदम शॉक होता तो, कारण एवढं प्लास्टर म्हणजे काय झालंय आपल्या नवऱ्याला. पण हळूहळू आमची दोघांची, तिची सेवा आणि मी, त्यातनं वाटेल त्या परिस्थितीत आपण बरं व्हायचंच, हा माझी जिद्द, माझा आशावाद, याच्यावर मी हळूहळू म्हणजे 1.5-2 वर्षांनी मला उठून बसायला 1.5 वर्ष लागलं. मी फक्त झोपलेला होतो, इथेही प्लास्टर होतं माझ्या सगळ्या कमरेपासून खालपर्यंत. त्यामुळे 2 वर्षांनी उठलो तर मला उठून असं 90 डिग्रीज मध्ये बसता येत नव्हतं. मी असा तिरका बसू शकत होतो. इथं स्टिफनेस आला होता कमरेला, पाय स्टिफनेस झाला होता. माझा पाय ज्याच्यात प्लास्टरमुळे इतके वर्ष महिने राहिल्यामुळे तो दगडासारखा झाला होता, स्टिफ झाला होता, तो दगडच होता.
त्याचं हालचाल बोट देखील हलवता येत नव्हती. मला अवघडला असा राहून इथे अवघड व्हायचं कमरेच्या इथे. त्यामुळे आरतीला म्हणायचो, आरती जरा पाय इकडे ठेव, मग ती बाजूला ठेवायची. पण ह्याच्यातनं हळूहळू 2-1.5 वर्षानंतर मला डॉक्टरांनी कॅलिपर दिलं. मग ते कॅलिपर घालून मी थोडासा फिरवायला लागलो. कोंबड्या, कॅलिपर आणि गावात बर त्या काळात आता एवढ्या चांगल्या कोंबड्या नव्हत्या 50 वर्षापूर्वी. त्या कोंबड्या इथे लाकडाचं असं वरती एक लोणका लावायचे, त्याला खाली 2 बांबूच्या काठ्या बस ते धरायच्या अशा हातात. ते जास्त चाललं की इथे हुळहुळ व्हायचं, रक्त यायचं कमरेत, कारण शरीराचं वजन त्याच्यावर पडायचं. अर्थात माझं वजन त्यावेळेला फक्त 90 पाऊंड झालं होतं. इतकं माझं वजन जवळजवळ 71 पाऊंड कमी झालं होतं. आणि हळूहळू मग ते कॅलिपरही पायाला गुडघ्याला टोचायचं. त्याच्यानंतर खाली तो त्या पायात ताकद नव्हती, त्याला तो एवढा मोठा लेदरचा बूट असायचा मिलिटरी सारखा. त्यामुळे खूप हळूहळू माझी सुधारणा होत होती. तरी पण 2 वर्ष काहीही घराच्या बाहेर पडू शकत नव्हतो. मग हळूहळू मला एका ठिकाणी एका व्यायामशाळेत लोक बोलवायला आले. शेवटी आता इतके वर्ष राहिल्यावर काहीतरी तर कामधंदा करायला पाहिजे. आरती पार्ट टाइम काम करायला लागली होती, कारण तिची मला सारखीच गरज लागायची. पण मध्ये मी दुपारच्या वेळेला घरात असायचो, मला पाणी लागायचं नाही, काही नाही, तर ती बाहेर जाऊन काम करून द्यायची. असं हळूहळू वाढलं. मग मला उठून बसता यायला लागलं. मी कोंबड्या घेऊन थोडा फिरू लागलो. अर्थात आई बाबा घरात होतेच आमचे, पण इथे तरीही हा इथे काकूंना थोडस अजून स्पॉटलाइट मध्ये आणून मला काकून येस तुम्ही थोडक्यात सांगू शकाल का की तुमच्या अध्यात्माने आणि सूर्यनमस्काराच्या बळावर आपण कसं छान आता उभं केलंय सगळा डोलारा? काय खरं सांगायचं तर वय खूप लहान होतं, 24 वर्षाचे मी फक्त होते. पण आई वडिलांचे संस्कार खूप महत्वाचे होते. जी काय परिस्थिती आली आहे त्याला शांतपणे तोंड द्यायचं आणि ज्ञानेश्वरी, दासबोध याचं वाचन सतत सुरू होतं. त्यामुळे असं नैराश्य कधीही आलं नाही. इतकी 2 वर्ष ही सगळी म्हटलं तर कठीण होती, पण ते कठीण आज वाटतात तेव्हा ते चुटकीसारखं सगळं सोपं वाटत होतं, कारण गुंतवणूक महत्वाची होती. आणि महत्वाची गोष्ट अशी होती की ज्या व्यायामामुळे डॉक्टर सतत म्हणायचे की ही केस माझ्या हाती आली, नाहीतर लागूच शकली नसती ही केस हाताशी. म्हणजे हा एक अतिशय पुनर्जन्म होता. महत्वाचा मुद्दा आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की व्यायाम होतं शरीराला, म्हणून ते रिकव्हर होऊ केवळ शकतं. तेवढ्यासाठी. त्यामुळे जो काय पुनर्जन्म झालेला आहे किंवा जे दुसऱ्या पद्धतीने बोनस आयुष्य मिळालेलं आहे, तर ते व्यायामासाठीच घालवायचं हे तर पक्क ठरलेलं होतं. मी महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून कामाला लागलेले होते. त्यामुळे व्यायाम हाच तुमचा श्वास आहे आणि आपल्याला व्यायामशाळाच काढायची, यातनं एक पैसा जरी मिळाला नाही तरी देखील चालेल, पण तरुणांवर व्यायामाचे संस्कार करायचे. आणि व्यायाम हे अमृत आहे आणि ती आपली जीवनशैली व्हायला पाहिजे. हे व्यायाम नाही तर जेवण नाही, हा तर सरांचं गेले 50 वर्षाचा मंत्र आहे. सुरुवातीला मला असं वाटायचं की अरे वा, स्वयंपाक नको करायला, पण असं नसतं. रोज व्यायाम केलाच पाहिजे. जसं झोपतो, जसं जेवतो, जसं काम करतो, तसं व्यायाम हा नियमित करायला पाहिजे. आणि संत साहित्याचे संस्कार असल्यामुळे मला असं वाटतं काहीतरी सतत ध्येय आणि व्यवधान समोर पाहिजे. व्यवधानाशिवाय आपल्याला ऊर्जा कधीही मिळत नाही की मला हे करायचंय, हे करायचंय, हे करायचंय. 10 गोष्टी करायच्या म्हटलं तर त्यातल्या 4-5 गोष्टी आपल्या हातनं होतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आमच्या घरी मारुतीचं अधिष्ठान आहे. त्यामुळे जो पत्र्या मारुती आहे पुण्यातला, पुणेकरांना माहिती असेल, तो आमचाच आहे. यांचे काकाच अरे त्याचे पुजारी, आजोबा, किती काका छान. वाडेकर म्हणजे अर्थातच. त्यामुळे मारुतीची कृपा
आई वडिलांची पाठीशी असलेली पुण्याई आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही दोघंही खेळाडू होतो. तुम्ही म्हणून देखील टेबल टेनिस, बॅडमिंटन, खो खो नॅशनल्स पर्यंत खेळलेली होते. त्यामुळे जे एक मन कणखर लागतं, जे तनामनाचं आरोग्य आयुष्य असतं त्या आवश्यक असतं. फक्त तनाचा असून उपयोग नाही, मनाचा असून उपयोग नाही. हे खरं तर आजच्या पिढीला असं सांगायला पाहिजे की मनगट आणि मेंदू हे तीनही तल्लख लागतात. त्याशिवाय आपण तग धरू शकत नाही. त्यामुळे जी काही प्रतिकूल परिस्थिती आहे त्या प्रतिकूल परिस्थितीत अनुकूलतेची स्वप्न बघायची आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रयत्नांची शिडी लावायची. हा जो समर्थांचा संदेश आहे आणि समर्थांचा बाणा आहे तो लहानपणापासून ऐकलेला होता. आणि त्यामुळे खरं तर हे सगळे कठीण दिवस कसे पार पडले हेच खरं तर समजलं नाही, की काहीतरी पुढे आपल्याला खूप काहीतरी समाजोपयोगी कार्य करायचंय. हे पहिला मनाशी निश्चय होता आणि समर्थांचं शक्ती स्तोत्र होतं. शक्तीने पावती सुखे, शक्तीने सता विटंबना किंवा देही आरोग्य नांदते भाग्य नाही त्या परत. जर का सुदृढ शरीर असेल तर त्यातच सुदृढ मन वास करतं. त्यामुळे तनामनाचं आरोग्य हे जे मी मगासपासून म्हणतेय ते अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे व्यायामाला पर्याय नाही. नाही. आमच्या व्यायामशाळेत दारावर असं लिहिलेलं होतं की शरीर हे मंदिर आहे, वा, व्यायाम ही त्याची पूजा आहे आणि सौष्ठव हा प्रसाद आहे आणि तो रोज आपण घ्यायचा आणि प्रसाद इतरांना वाटायचा. हा किती विचार पक्का सुंदर होता. बोलले. अगदी अगदी त्यामुळे सहज झाल्या गोष्टी. त्यासाठी मुद्दामून काही करायला लागलं नाही. अगदी ह्या मागच्या 2-3 मिनिटापासून मंत्रमुग्ध होईल माणूस असे सुंदर समर्थांचे, माऊलींचे आणि खुद्द तुमच्या इतका छान गाईडन्स ह्याच्यात मिळाला आहे, की शरीराने मन आणि इव्हन पतंजली ऋषी आता इथे बरेच माझे एम.एचे सहकारी पण आहेत, की पतंजली ऋषी म्हणाले, की तुम्ही शरीरावर आणि एकदा शरीरावर काम केलं, की मनावर. म्हणून जे 8 नियम अष्टांग योग सांगितला आहे, तो इतका सुंदर आहे, की त्याला खरं पाहता तोड नाहीये, की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि मग साधना, धारणा, ध्यान, समाधी ह्याला धरून चालायचंय. म्हणजे माझं पहिल्या 5 घड्याळ याच्यात देह स्थिर झाला, की मग पुढे ध्यानधारणा समाधी आहे. ती फार बाह्य उच्च रंगातून अपेक्षा आहे. अंतरंगाचा प्रवास अतिशय सुंदर आणि आणि मला एक सूर्यनमस्कार विवेकानंदांचं वाक्य इथे प्रकर्षाने आठवतं. विवेकानंदांनी असं म्हटलंय आणि हे सगळे अनुभवात नाही, अनुभवाचे बोल आहेत. त्यामुळे आपण त्याच्यावर श्रद्धा ही ठेवायला पाहिजे, की ते असं म्हणतात स्ट्रेंथ इज लाईफ आणि वीकनेस इज डेथ. परफेक्ट. जिवंतपणी मरण येतं कशासाठी? त्यामुळे शेवटी सामर्थ्य हे जीवन आहे आणि दुर्बलता हे मरण आहे. मग आपण अगदी. सामर्थ्यवान कसं व्हायचं तर ते आपणच व्यायाम करायला पाहिजे. बरोबर. असं कधी होत नाही की दुसऱ्यांनी व्यायाम केला आणि मी सुदृढ झाले, असं कधी होत नाही. आपणच अगदी. आपला व्यायाम हा करायला लागतो. त्यामुळे खरंच व्यायाम हे अमृत आहे. रोज त्याचं प्राशन प्रत्येकाने न कंटाळता, वेळ होत नाही ही स्वतःची केलेली फसवणूक आहे. परफेक्ट. बाकी दुसरं काही नाही. काहीच न नाही. करायला रोज नवीन कारण असतात. करायला एकच कारण, मला आतून तो करायचंय बस. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. अगदी, अगदी छान मनातलं बोलल्या आहात तुम्ही. अगदी हेच सांगणं आहे इथे हजर असणाऱ्या 90, 91, 92 लोकांना, की सबब नकोय आपल्याला आता फक्त काम करायचं आहे. 3 गोष्टी इथे नमूद कराव्याशा वाटतात. विश्वास, श्रद्धा आणि भक्ती. आपण संतांच्या भूमीतले, महाराष्ट्रातले आहोत, त्यातल्या त्यात पुण्यातले आहोत. त्यामुळे ही एक फार ह्याची विश्वास, भक्ती आणि शक्ती. विश्वास कोणावर? स्वतःवर. श्रद्धा कोणावर? कर्मावर. आणि भक्ती ही परमतत्वाची म्हणजेच आपल्या श्रीकृष्णाची. तर इथे मी आता सगळे मला वाटतं की आहेत इथे आलेले आहेत. उमाकांत, आपल्याला आता इंट्रोडक्शन करायचं आहे ते दुबई कर, स्कॉटलंड कर, मुंबई कर. तर आपण रिक्वेस्ट करूया. नेहमी जे सातत्याने नमस्कार करत आहेत, ओव्हर टू यू. आता त्यांचं इंट्रोडक्शन. राईट. तर हा ग्रुप जर म्हणल्यासारखं 2023 मध्ये झाला. सूर्यनमस्काराचं नातं आरतीमुळे सगळ्यांसोबत जोडलं गेलं. तर ही ती आरती
जी किल्ले चढते, योगा करते आणि पुढे. इथे काही मोजके लोक आहेत जे रेग्युलर पोस्ट करतात. त्यातले आय विल जस्ट आस्क अश्विनी टू स्पीक फ्यू वर्ड्स. बहुधा त्या ताई रोज 108 सूर्यनमस्कार घालतात. तुम्ही अनम्यूट करा तुम्हाला आणि बोलू शकता. हरिओम, नमस्ते. हा, एकच मिनिट अश्विनी. थोडस इथे असणाऱ्या प्राजक्ता, प्राची सगळ्यांनी प्लीज व्हिडिओ ऑन करा. रेखा सराफ, दीपाली वैद्य, दीपाली माळवी हे सगळे फ्रेंड्सच आहेत. यांचे झाले का अजून आहेत खाली स्क्रोल? अजून आहेत. हा, स्क्रोल कर जरा. मी सूर्य नमस्कार यज्ञ म्हणते आणि हे यज्ञात आहुती देणार आहे स्वतःचा वेळ. वा वा वा. ओके, सुहास पाटील सर आहेत, ममता पाटील, विकास पाटील, राजीव पुणेकर, नाना दंडगव्हाळ हे आमचे आदर्श व्यक्तिमत्व. कैलास केळकर, अपर्णा केळकर फ्रॉम मुंबई, आरती कुलकर्णी, मिसेस उमाकांत इथे आहेत, आणि सुजाता जाधव, राम घनवट सर आहेत, प्रशांत ताठे आणि ऋग्वेद बेलकुंडकर. येस, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आता आपण 108 रोज घालणारे आशू, मी त्याला आशू म्हणते, हिच्याकडून 2 मिनिटात ऐकूया की काय आहे 108चा राज. रोज 108 नमस्कार. हरिओम, हरिओम. प्रथमतः धन्यवाद आरतीताई की तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली. तर 108 हा माझा आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय असं मी म्हणेल. कारण मी सुरुवात केली होती खरं तर वजन कमी करायचं होतं मला, आणि योगावरती माझा विश्वास होता, म्हणून योग साधनेनेच ते होऊ शकेल, आणि ते कंटिन्यू फॉर्म मध्ये तसंच माझं वजन कन्सिस्टंटली कमी राहील असा माझा विश्वास होता, म्हणून मी सुरुवात केली खरं तर. आणि मग हळूहळू 32 झाले, मग हळूहळू 51 झाले, मग 51 करायला लागल्यावरती थोडासा विश्वास आला. आणि मग माझ्या एका मित्राची फेसबुकवरती मी पोस्ट बघितली की तो 1 आठवडा कंटिन्यू त्यांनी 108 सूर्यनमस्कार 2 वेळेला सकाळ संध्याकाळ तो घालत होता. मग मला फार आश्चर्य वाटलं की हा कसा काय घालतो आणि म्हणजे हे कसं काय करतो. म्हणून मग त्याचं थोडंसं मी मोटिवेशन घेतलं त्याकडनं आणि मग सुरुवात केली. मग करून बघितले, थोडेसे फार कठीण वाटलं मला ते 108 करणं, म्हणून मी 50 सकाळी 50 संध्याकाळी असं करायला सुरुवात केली. अच्छा, पण आता आणि तुझा मग 109वा दिवस आहे 108 घालण्याचा. खूप हो, खूप हो. अभिनंदन तुझं. आणि तुम्ही हे सगळे आदर्श निर्माण करत आहात इथे. येस, थँक्यू. थोडी वेळेची हे असल्यामुळे आता आपण नेक्स्ट स्पीकर कडे जाणार आहोत. पुणेकर. हा, पुणेकर काका आहात का? येतोय आवाज? हो. पिन करतोस का उमाकांत? येस. सो सेम दातार सरांना आमच्या काकांना भेटून खूप आनंद होईल, कारण अगदी लहान पासून ह्याचे व्यायामाचे धडे घेतलेले आणि 201 सूर्यनमस्कार अगदी व्यवस्थित घालणारे हे आमचे काका आहेत. आणि काका, ह्या 200 सूर्यनमस्कारा मागे उद्देश काय आहे? 200च का? हा, प्रथम तर दातार समोरांसारख्यांच्या समोर सूर्यासमोरच मला उभं केल्यासारखं वाटतंय आता थोडं. त्यांच्या अनुभवापुढे मी खरं माझं काय सांगणार आहे, मी खूपच लहान आहे त्यांच्यापेक्षा. पण 201 असं हे काही नाहीये. मुळात अगदी लहानपणापासून मी इतकं व्यायाम वगैरे केलेला आहे की मी अगदी लहानपणी सुद्धा साधारणतः 13-14 वर्षाचा असेल त्यावेळेसही मी 500-600 वगैरे सूर्यनमस्कार घालायचो. आणि याच्यासाठी मूळ मला स्फूर्ती मिळाली ती आपल्या मी याच्यात अनुभवात लिहिलं होतं की कल्याण व रामदासी यांच्या मी सहवासात आलो लहानपणी. ते आमच्या गावी आले आणि त्याच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांची कीर्तनं ऐकणं, राष्ट्रीय कीर्तनं असायची. ते लहानपणापासून मी थोडासा सात्विक स्वभावाचा होतो आणि कीर्तन ऐकता ऐकता मग राष्ट्रीय कीर्तन ऐकायला मिळाली त्यांच्याकडनं. आणि मग सगळे क्रांतीवीर किंवा योद्धे जे काय असेल अतिशय स्फूर्तीदायक सगळं मला तेव्हापासून वातावरण मिळालं. आणि मी त्यांच्या प्रभावाखाली जाऊन मग
व्यायामाला सुरुवात केली त्यावेळेस. मग वडिलांनी पोहणं शिकवलं, पोहायलाही जायचो, धावायलाही जायचो आणि सूर्यनमस्कार तर त्यांच्या साथीने घालायचो असंच. तर आणि नंतर मग जेव्हा मी कॉलेजला आलो त्याच्यानंतर मग एक मोठ्या आजारपणानंतर म्हणजे खूपच मोठा आजारपण होता की मी 4 पावलं चाललो तरी पडायचो, इतकं ॲनिमिक झालं होतं. पण सावरलो त्यातनं आणि नंतर मग पुन्हा व्यायामाला सुरुवात केली. पिंड होता म्हणजे सेम तसा. दातार सरांसारखी कंडिशन होती. हो, हो. हो, ती कंडिशन नंतर अजून आली एकदा. असं माझं रिस्ट पूर्ण मोडली होती. अच्छा, म्हणजे डॉक्टरांनी खुळखुळा करून आणलाय त्याचा असा. आणि अच्छा. त्याच्यानंतर जेव्हा ऑपरेट पूर्ण झाल्यानंतर मग फिजिओथेरपी सुरू झाली, अतिशय बारीक झालेला हात वगैरे असा. तर त्यांनी सांगितलं हाताच्या हालचाली करा. पण मी त्यावेळेस तबला वाजवायला सुरुवात केली. त्याच्याने इतकं सुंदर फिजिओथेरपी झालं की म्हणजे डॉक्टर सुद्धा चकित झाले की रिकव्हरी किती छान आणि चांगली झाली असं. पण म्हणजे त्याला एक थोडक्यात तुमचंही व्यायामाचं शरीर असल्यामुळे हे पुन्हा हो, पुन्हा आपल्या व्ह्युअर्सला सांगण्यात पॉइंट आहे की तुम्ही व्यायामाचं शरीर असेल तर तुम्ही ते निश्चितपणे रिकव्हर होऊ शकता आणि कुठल्याही एक मागे ह्याच्यातून. कुठेतरी एक विल पॉवर काम करत असते आपली. येस, तुम्हाला जर डेफिनेटली, व्यायाम असेल तर त्याच्यामुळे ते डेफिनेटली. आणखीन लवकर हे सगळं रिकव्हरी आणि हे होत असतं त्याच्यात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा बोलले काका, विल पॉवर, इच्छाशक्ती. ती दांडगी आहे. तुम्ही म्हटले ना परवा मेसेजमध्ये की आतून ते हो, असेल तरच बाहेरून होणार आहे. हो, हो. अगदी, अगदी. आणि येस. 201चं सांगतो, 201चा तसा काही माझा कुठलाही हे नाही. मी आता सुद्धा मी केलं तर 500 वगैरे मी व्यवस्थित घालू शकतो सूर्यनमस्कार. मस्त. पण त्या 200 बरोबर मी इतरही व्यायाम करत असतो. म्हणजे ज्या दिवशी मी सूर्यनमस्कार घालतो त्या दिवशी मी 30-40 किलोमीटर सायकलिंग सुद्धा करतो. परफेक्ट. आणि असे सगळे व्यायामाचे सगळे वेगवेगळे प्रकार मी हाताळतो. म्हणजे आठवड्यातनं 2 दिवस मी साधारणतः 20-21 किलोमीटर धावतो. हा. 2 दिवस जिम मध्ये करतो आणि सूर्यनमस्कार म्हणजे थोडक्यात आठवड्यात तुम्ही हे सजेस्ट करता की सूर्यनमस्काराबरोबर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा हे करता त्यामुळे तो जास्त फायदा होतो. परफेक्ट. ओके. थोडंसं वेळेचं बंधन असल्यामुळे आता आपण हो, नेक्स्ट चालेल, स्पीकरकडे जातोय. सारंग ग्लोबल टूर्सचे आणि आमच्या पेडलवालीचे सर्वा सारंग भिडे. सगळ्यात व्यस्त असून स्वस्थ राहणारा हा माझा मित्र, आपला मित्र आहे का सारंग इथे? उमाकांत? नमस्कार. येस. नमस्कार, नमस्कार. नमस्कार. परत एकदा दातार सर आता आज ऐकून खूपच वेगळा अनुभव आहे. मला खरं बोलण्याचं हे व्यासपीठ नाही. उलट मी अशी विनंती करेन की जी लोक रोज सूर्यनमस्काराचा सराव करतायत, सूर्यनमस्काराचा अभ्यास करतात, त्याच लोकांना बोलण्याची संधी द्यावी. पुढे कधीतरी अशाच व्यासपीठावर आपण व्यायाम या विषयावरती बोलूयात. आणि हे पुणेकर आहेत, त्याच्या आधी ज्या ताईंनी 108x108 हे माझं नेहमीच स्वप्न आहे, पण जे माझं 2 ते 3 वेळेला भंग झालेलं आहे. पण कधीतरी हे जमेलच. सूर्यनमस्कार एक भन्नाट व्यायाम प्रकार आहे. मी गेली 15-17 वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतो, पण सूर्यनमस्कारासारखा 35 ते 40 मिनिटांमध्ये अत्यंत संपूर्ण व्यायाम प्रकार हा एकमेव आहे जगातला. सांगे वडिलांची कीर्ती असं म्हणण्यापेक्षा मी सांगे आजोबांची कीर्ती तो एक पडतमूर्ख असा आहे. पण मी ज्याच्यापासून इन्स्पिरेशन घेतलं असे माझे आजोबा, जे वयाच्या 72व्या वर्षी निवर्तले, पण ज्यांनी 72व्या वर्षी जायच्या दिवशी पण 108 सूर्यनमस्कार घातले होते आणि अत्यंत शांतपणे संध्याकाळी मृत्यूला पुढे गेले. अशा याच्याकडून मी ती प्रेरणा घेतली आहे. त्यांच्यासारखं 500-700 सूर्यनमस्कार घालायचं कधीतरी स्वप्न आहे, पण आता थांबतो, सध्या पुरतं थांबतो. आणि पुढचे सूर्यनमस्कार जे अभ्यासक आहेत त्यांनी आपलं मत मांडावं, त्यांनी आपले होणारे फायदे सांगावेत, अशी मी विनंती आहे. धन्यवाद आरती, इथे बोलायला एक संधी दिल्याबद्दल. उमाकांतचे खास करून अभिनंदन, कारण उमाकांतला मी गेल्या 2 वर्षापासून अत्यंत उत्तम प्रगती करताना बघतो आहे सूर्यनमस्काराच्या संदर्भामध्ये. परत एकदा दातार सरांचा नमस्कार करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. उमाकांतचे आपण अकाउंट केलेले सारंग सूर्यनमस्कार आठवतायत का? तो बोलणार नाही कारण नाही आठवत नाहीत मला. आपल्या 21 जूनच्या कार्यक्रमाच्या आधी मला आपण ते सगळ्यात जास्त होते आपल्या सगळ्या याच्यामध्ये, एवढं आठवत आहे. नक्की मला आठवत नाही. 1,500-2,000च्या आसपास असतील कदाचित. पण आता
नाही आठवत आहे. येस, ओव्हर टू यू उमाकांत. येस, धन्यवाद Yes. मंडळी. खूप खूप छान प्रत्येकाने आपापले अनुभव शेअर केले. आता मी माझी स्क्रीन शेअर केली, त्याच्यात बरेच जण आहेत. प्राजक्ता आहे, प्राची आहे, अश्विनी आहे, दीपाली ताई आहेत, रेखाताई आहेत, दीपाली ताई आहेत. हे रेग्युलर करतात. तुम्हा कोणाला तुमचा काही अनुभव, तुमचे काही स्ट्रगल सांगायचे आहेत का? आणि विशेष करून इथे नॉन पुणेकर आलेत का ते मला विचारायचं होतं. त्यांना प्रत्यक्ष बघायचं पण आहे. कॅन यू पिन प्राची आपलं नाव? अग्रवाल. येस, प्राची एक मिनिट अग्रवाल. मी पण बोलायला आवडेल. हा, एकच मिनिट. प्राची बोलते. हा. प्राची, तुझा व्हिडिओ ऑन करते का? हो, एक मिनिट. आता झाला का? हा, येस. हा, मी नंदुरबारहून आहे, प्राची अग्रवाल. थँक्यू सो मच आरतीताई. आरतीताई आता माझी क्लासमेट पण आहे MA ची. शॉर्ट मध्ये मी 4 वर्ष झाले योगा क्लासेस करते, म्हणजे घेते. आहे 30-40 ची बॅच पण आहे, पण ना म्हणजे योगा रोजच करते. पण जेव्हापासून हे सूर्यनमस्कार सुरू केले तेव्हापासून जी बॉडी लाईट फील होते ना, म्हणजे आता आमच्या घरी लग्न होतं, म्हणजे माझ्या सख्या दिराचं, तरी एक दिवस पण मी मिस नाही केले की एव्हरी डे करायचंय म्हणजे करायचंय. सो थँक्यू सो मच. आणि माझ्यामुळे माझ्या सगळ्या स्टुडंट्सला पण सेम हॅबिट लागली आहे की रोज करायचंच आहे, म्हणजे त्यांना इच्छा असो नसो ते करतातच, ऑप्शनच नाहीये. थँक्यू सो मच फॉर दॅट. सुपर्ब. नंदुरबारहून प्राची. मुंबईकर, ठाणेकर, कोल्हापूरकर अजून कोणी आहेत इथे आता? केळकर कुटुंब. दुबई. आरती, मला बोलायला आवडेल 1-2 मिनिटं फक्त. हो, आदिती, प्लीज कॅमेरा ऑन करा. अरे हा, am I visible and audible? येस. या. आरतीचं एकतर खूप खूप कौतुक. तिनेच आम्हाला ही खूप चांगली सवय लावली. मी पण प्रोफेसर आहे आणि सकाळी 7:20चं लेक्चर असतं, त्याच्या आधी रोज 4ला उठून स्वयंपाक वगैरे करतो. आणि ते करताना असं लक्षात आलं की हे आपण आता करू शकतो. खरं सांगायचं तर मी व्हिडिओ याच्यासाठी ऑन केला किंवा मला बोलायची संधी मी याच्यासाठी घेतली की माझ्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालंय. लिगामेंट माझे खूप डॅमेज होते आणि कुठल्याही जिम मधल्या लोकांनी मला सांगितलं होतं की तुम्ही व्यायाम नाही करू शकत. माझं वजन न वाढवणं हे माझ्यासाठी खूप मोठी टास्क होती. आणि सूर्यनमस्कारामुळे मला ते खूप चांगल्या पद्धतीने जमलं. म्हणजे माझ्यासाठी ते खूप मोठं चॅलेंज होतं. माझं बघून माझा मुलगा जवळपास आर्यन जोशी, आता तो 10वीत आहे. आणि त्यांनी सलग 61 दिवस 108 सूर्यनमस्कार घातलेत आणि मी ते संध्याकाळी त्याचे पोस्ट करत होते. आणि त्याच्यासाठी आरतीताईंनी त्याला एक स्पेशल मेसेज लिहिला होता, तो त्याला खूप आवडला होता. खरंच खूप मोठं आणि छान काम करताय आणि आमच्यासारखे असंख्य लोकांचे तुम्हाला शुभेच्छा आहेतच आहेत. दातार सरांकडनं या निमित्ताने खूप शिकायला मिळालं. थँक्यू फॉर अरेंजिंग दिस वंडरफुल मीटिंग. थँक्यू. बस, म्हणजे भरून पावल्यासारखं होतं ना ते. असे काही छान आदिती, व्हिडिओ ऑन ठेव, भले म्यूट करा. आणि मला मागे उभ्या असणाऱ्या त्या हिरोला पुढे कर आणि त्याला 1 मिनिट हे दे. त्याला काय वाटलं एवढे दिवस सलग 108 सूर्यनमस्कार आपल्या सगळ्यात. येस, थँक्यू बेटा, बोल. स्टार्टिंगला थोडस अवघड झालं होतं, पण आई मारती आई, कारण की हे होतं ऑपरेशन झालं होतं तिचं, तर ती मारते तर मग मी का नाही मारू शकत, म्हणून मी पण चालू केलं. आणि मग आम्ही दोघंही मारत होतो. पण म्हणजे अवघड होतं स्टार्टिंगला, पण नंतर मग सोपं वाटायला लागलं. मित्रांना सांगितलंस की नाही? मित्रांना पण सांगितलं, ते पण मारायचे, पण ते पोस्ट नाही करायचे फक्त. प्रद्युम्न केळकर नावाचा माझा एक मित्र आहे, तो पण मारायचा आणि आम्ही दोघं एकसाथ मारायचो. फक्त मारायचं सोडून, मला तर सुरुवातीला तू शब्द वापरला ना, मला वाटलं आई मारत होती तुला की तू सूर्यनमस्कार कर म्हणून. तर नाही, मला सुरुवातीला वाटलं आई मारत होती. आई सूर्यनमस्कार करत होती. त्यामुळे बेटा तू केलंस आणि खऱ्या अर्थाने हिरो.
आहात तुम्ही आमच्यासाठी. खूप खूप थँक्स. इथे नाना दिसतायत, नाना आहेत का? आणि किंवा विकास पाटील, कोणीही प्लीज. आता हा आपला ओपन सेशन आहे, वेळेचं बंधन इथून नाहीये आता आपल्याला. आवडेल मला मनोगत ऐकायला, आणि एस्पेशली बाहेरचे असतील त्यांचेही. तत्पूर्वी इथे आपल्याला स्लाइडवर आता एक चेहरा येऊन थांबला आहे, त्याच्याबद्दल बोलते. जितेंद्र अगाते, आहेस का तू? जितू असशील तर प्लीज पटकन कॅमेरा ऑन कर. समर्थांनी काम केलं होतं एकट्यांनी, समर्थ रामदास स्वामींनी एकट्याने काम केलं होतं. जंग जंग पछाडून यवनांचं जे काही राज्य होतं, आपल्यावर हे होतं, त्यांना झगडून. पण माझ्या मागे एक टीम आहे सूर्यनमस्काराची, आणि हाच तो जितेंद्र दादा, जितू दादा आम्ही म्हणतो, की जो अनाहूतपणे रोज न चुकता सगळ्यांचे कॅल्क्युलेट करतो, रोज टाकतो. याला त्यासाठी कुठलाही आपण काहीच न देता अगदी सुंदररित्या जितू तू काम करतोस आपल्या ग्रुपसाठी. हे एक सामाजिक कार्य तुझ्या हातून घडतंय. ऍक्च्युली मला म्हणायचं आहे, सांगायचं आहे की अनुश्री आणि देवश्री आहेत माझ्या 2 मुली. तर त्या सुद्धा रोज नमस्कार घालतात, आणि त्यांना तो काउंट कधी एकदा मी बाबाला सांगते असं होतं, आणि रात्रीला टोटल घेताना त्या मला मदत करतात. आई ग, हो स्वीट. हा, तर त्यांना असं वाटतं की अरे बाबा, त्या दोघींमध्ये शर्यत लागलेली असते, कोणाची टोटल बरोबर येते असं. त्यामुळे मजा वाटते, त्या दोघींना पण मजा वाटते, आणि मला एक छान आनंद होतो, ऊर्जा मिळते आपल्या सर्वांकडून. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. या दोघींकडे देऊ 2 मिनिटं? हो हो प्लीज. येस. हाय. आपली पुढची फळी तयार होतीये, मी म्हणू शकते. तुमचं ते बॅकग्राऊंड बंद करा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित तुम्ही फक्त दिसेल. हात हलवत राहा. पुढे या, पुढे सरका. हा, बोला बोला. एक मिनिट. हा, परफेक्ट. येस. तर खूप मज्जा येते सूर्यनमस्कार घालताना, आवडतं. आणि दोघींनी बाहेर हॉलमध्ये सूर्य नमस्काराची नावं लिहिलेली आहेत, श्लोकासह, मंत्रासहित. अरे वा, मस्त. वा वा, खूप छान, खूप छान, मस्त. तुम्हाला माहितीये तुम्ही किती छान काम करताय, आणि आता जर तुम्ही एवढी छान मेहनत घेतली की तुमचं फ्युचर एकदम मस्त. थँक्यू. ऍक्च्युली आपल्या सर्वांकडून ऊर्जा मिळत आहे, आणि आपण असंच छान कार्य करत राहूयात याबद्दल नक्कीच खात्री आहे. ओके. येस. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू बेटा. येस उमाकांत. इथे मँडी, मंदिरा, दीपलक्ष्मी, आरती. आई व्हिडिओ आहे, ऑडिओ ऑन ऑफ कर. कुणाला अजून बोलायचंय? कुणी पुण्याच्या बाहेरचे आहेत आणि काही शेअर करायचं असेल तर? येस, दीपलक्ष्मी, डॉक्टर दीपलक्ष्मी जाधव. नाही माहिती, पण जसं म्हटल्यासारखं जितेंद्र सोबत दीपलक्ष्मी, ही आरती चव्हाण, दीपलक्ष्मी जाधव, मंदिरा जोशी, जितेंद्र अक्ते, हे सगळे आम्ही बॅकएंड मध्ये काम करत करत या ग्रुपला चालवत राहतो आणि पुढे घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि नमस्कार. आणि याच्यात येस, दॅट्स ऑल फ्रॉम आवर साइड. तुमचे कुठलेही क्वेश्चन असतील प्लीज रिच आउट टू अस. इथे काही जण माझ्या रिलेटिव्ह ग्रुप्समधून आले असतील तर त्यांना मी ही लिंक पाठवीनच, आणि तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. येस, परफेक्ट. कोणाला काही क्वेश्चन्स? काही क्वेश्चन्स आहेत? सर आहेत आपले, दातार सर आहेत ना? हो, आहेत. आरती मॅम. येस. मला वाटतं आता उमाकांत, आपण सरांच्या, अरे एक महत्वाची गोष्ट राहिली अजून, आपलं हे चालू आहे तर सर बोललेले आहेत. एकच मिनिट. हा, ज्यांनी व्हिडिओ नाही पाहिलाय तर आपण एक सरांना गिफ्ट देत आहोत.
सर बोलले आहेत त्या व्हिडिओत की आता आयुष्यात माझी स्वप्न खूप मोठाली आहेत, आता पण वयाच्या 81व्या वर्षी. कारण माझा सूर्यनमस्कार हा खूप आवडता व्यायाम प्रकार आहे. माझी अशी इच्छा आहे, ही सरांची इच्छा आहे, ती आम्ही पूर्ण टीम पूर्ण करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत, की सूर्योदय होतो त्या वेळेला नीट ऐक उमाकांत, वेगवेगळ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये रस्त्यावर उभं राहून सगळ्या पूर्ण सगळ्यांनी एकत्र येऊन एकाच वेळेला ओम मित्राय नमः असं म्हणून सूर्यनमस्कार सगळेजण घालत आहेत. हे आता आपण व्हिज्युअलाइज करायचंय. हजारो नाही लाखो लोक हा प्रकार करत आहेत एका वेळी. आणि ट्राय अँड हार्ट असं सरांनी जो तयार केला आहे क्रीडा प्रकार, त्याला अजून सरकार दरबारी काही मान्यता मिळाली नाही, पण आम्ही नक्की ती मी अशी जबाबदारी घेते आज सर की ते नक्की मिळेल त्या सरकारी, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि सगळं ज्या शहरात व्यायामशाळा त्या सगळ्या तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तीसाठी आहेत. सर मी तुम्हाला आश्वासन देते की तुमची जी इच्छा आहे की एक व्यायामशाळा अशी असावी ज्याच्यात 60 वर्षांच्या पुढच्याच लोकांना प्रवेश असेल, है ना, तर त्यांना उपयोगी अशी तिथे साहित्य उपलब्ध असतील आणि सूर्यनमस्कार किंवा योगासनांची तिथे सोय होईल. हे मी मुद्दाम लिहून घेतलं होतं आणि तुम्हाला आश्वासन देते सर की एवढे सगळे जणांच्या अगदी सहकार्याने आम्ही तुमचे स्वप्न तुमच्याच प्रत्यक्षात आणण्याचा नक्की प्रयत्न करू. हे आमचं छोटंसं गिफ्ट असणार आहे तुम्हाला. धन्यवाद. येस. आरतीताई, कोण? संजीवनी बोलते. हा बोला ना, व्हिडिओ ऑन कराल? मी यासाठी फोन केला की मी मध्यंतरी म्हणजे करायची मी सूर्यनमस्कार त्या ग्रुपमध्ये पण फक्त मी पोस्ट करत नव्हते. पण नंतर थोडंसं आजारपण झालं माझं, मग त्यामुळे मी बंद केले होते. पण आता परत रेग्युलर चालू करेल आता उद्यापासून. येस, थँक्यू सो मच. आता वय आहे माझं 64, म्हणजे आता मला 24 ऑगस्टला 64 पूर्ण होऊन 65वं लागेल. वा वा वा. एज इज जस्ट अ नंबर. सर बरोबर बोलते ना, एज इज जस्ट अ नंबर. इतके सूर्यासारखे तेजस्वी आरतीताई आणि अरुण दाता. बरं नावं पण पाहिले का? अरुण सूर्याचं नाव आणि आरती त्यांच्या दिव्यत्वाला अगदी पुरेशी होणारी आरती, असं हे कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे नावाचं आणि त्यांच्या प्रतिष्ठेचं. तर तुमचे खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचेच खूप मनापासून धन्यवाद की आपण इथे आलात आणि ऐकलं. एवढं सगळं छान नॉलेज सरांनी आणि मॅमने आपल्याला दिलं आहे. निश्चित एक शपथ घेऊया, ज्या दिवशी सूर्यनमस्कार नाही त्या दिवशी जेवण नाही. खूप खूप छान आवडलेला मला विचार आहे. तो अंमलात आणला तर सगळे बारीक पण होतील, कारण सूर्यनमस्कार कमी केले तर जेवणच नाही. ओके. बाकी कैलास केळकर इथे सर दिसतायत. आपल्याला काही मनोगत मुंबईहून? सगळे लाजतात वाटतं बोलायला. काही हरकत नाही, ठीक आहे. 10 वाजून कॅमेरा ऑन करता का सर? कैलास सर? येस. येस, ओव्हर टू यू. मुंबईहून राईट? आवाज ऐकायला येतोय ना? हो येतोय येतोय. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. जेव्हा ह्या ग्रुपला मी जॉईन झालो त्या सूर्यनमस्कार मधनं बंद करत होतो. आज केले, मध्येच काही दिवस गॅप घेतली, परत केले. पण जेव्हा हा ग्रुप जॉईन केला तेव्हा असं वाटायला लागलं की आता हे दररोज करणं कर्मप्राप्त आहे. कारण ही एक चांगली सवय आणि चांगली सवय ही लागायला नेहमी बराच वेळ लागतो. वाईट सवय ही न सांगता न बोलता आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतात. पण चांगल्या सवयी करता आपल्याला प्रयत्नपूर्वक आपल्याला मेहनत करायला लागते. आणि या आरतीताईंमुळे आम्हाला ती चांगली सवय लागली. मी आणि माझी मिसेस दररोज 12 सूर्यनमस्कार घालत असतो. पण आज आता मला असं वाटायला लागलंय की आपण 12 वरनं थोडा पुढचा आकडा वाढवूया, आणखीन जास्तीत जास्त सूर्यनमस्कार करायचा प्रयत्न करूया. कारण माझा मामा नेहमी मला सामान सांगायचा की देव असेल ना तर तो एकच आहे, तो म्हणजे सूर्य. कारण तो देव आपण पाहू शकतो, बाकी कुठलाही देव आपण पाहू शकत नाही.
हा आपल्याला सकाळी उठल्याबरोबर आपल्याला दर्शन देतो. तर त्याचं दर्शन घेत माझा मामा स्वतः दररोज 74 वर्षापर्यंत दररोज सूर्यनमस्कार घालायचा, तो व्यायाम करायचा. तर आम्ही सुद्धा आता ठरवलेलं आहे की जास्तीत जास्त सूर्यनमस्कार घालायचे, ते आता आजपासून ठरवलंय. उद्या आता बघूया कसं काही यश येत आहे, कारण ऑफिसला जायची घाई गडबड असते. पण प्रयत्न करू निश्चित. आपण संधी दिलीत बोलायची आणि या ग्रुपला पण जॉईन झालो, त्यामुळे बरं वाटतंय. तर सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. कोणीही जाऊ नये, प्लीज 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 वेट. इथे जेवढे 65 लोक आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे. आता जो स्पीकर येणार आहे ते आहेत राम घनवट सर. एक लिस्ट काढली आहे बरं मी त्यांच्या देशांची. म्हणजे आपल्याकडे किती बहाणे असतात की आपण ट्रॅव्हल करतोय, आज लग्न आहे, आज इकडे जायचंय तिकडे जायचंय. तर ऐका, आपले राम सर साऊथ आफ्रिका, इथिओपिया, ओमान, दुबई, अबुधाबी, व्हिएतनाम, इंडोनेशिया, थायलंड, लाओस, चायना बॉर्डर, तिथे त्यांना व्हिएनचेन म्हटलं गेलंय त्या भागाला, कंबोडिया आणि आपल्याच देशातून नागपूर, मुंबई, जयपूर आणि एन नंबर ऑफ सिटीज मधून हे राम सर अक्षरशः म्हणजे हनुमंता तुमचा दास असं ज्याच्या नावातच राम आहे. तर प्लीज तुमचे 2 शब्द आमच्यासाठी. थँक्यू आरती, मला बोलण्यास उद्युक्त केल्याबद्दल. ऍक्च्युली मी फार कच्चा वक्ता आहे मी, त्यामुळं पण सिन्स यू आस्क्ड, ऍक्च्युली मी खरं तर दातार सरांची पूर्ण लाईफ स्टोरी, सूर्यनमस्कारांचे त्यांचं सूर्यनमस्काराप्रती त्यांचं प्रेम आणि त्यांची सातत्य आणि बाकी इवन पुणेकर सरांचं जे काही आज ऐकलं, तर ते आपण जे काही करतोय, म्हणजे मी स्वतः जे काही करतोय ते मी फारच कमी प्रमाणात करतोय, किंवा व्हॉट आय कॅन से जे करतोय ते यापेक्षाही जास्त काहीतरी करावं अशी मला आज प्रेरणा मिळाली खरं तर. आणि मी एक थोडासा निश्चय स्वतःसाठी पण असा केला होता. एक टू बी प्रिसाइज, मला डेट आठवते, 18 डिसेंबर 2023 ला मी सुरुवात केली. आणि त्यानंतर 1-2 इन्सिडेंट्स वगळता, म्हणजे मी आता लेटेस्ट मी कोरियाहून आल्यानंतर एक साधारण महिनाभर मला कंपल्सरी बॅकएकमुळं, मला हेवी बॅकएकमुळं मला कंपल्सरी बेड रेस्ट 8-10 दिवस होती आणि डॉक्टरांनी मला सूर्यनमस्कार घालायला नाही म्हणून सांगितलं होतं. पण मी त्यानंतर निश्चयाने ती सुरुवात केली आणि आज मी कुठल्याही देशात असो किंवा इंडियामध्ये, मी आता परवाच मी शनिवारी नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर वगैरे हे आमच्या साईट्स तिथं चालू आहेत, तिकडून आलो. आणि आज परवा परत मी अकोला, अमरावती ह्या भागात जाणार आहे कामासाठी. हे सातत्य सतत चालू असतं, पण सूर्यनमस्कारात मात्र एक दिवसही खंड नाही. आणि हे सर्वांनी ते पाळावं, स्वतःसाठी म्हणून करावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. अगदी सत्य आहे की तुम्ही एवढं जे काही ट्रॅव्हल करू शकताय ते केवळ आणि केवळ सूर्यनमस्काराच्याच म्हणजे सूर्यनमस्कारामुळे करत आहात. हे खूप मोठा आदर्श आहे आम्हाला. भाग्यश्री ताई दिसतायत मला. हा, येस सर, बोला. एकच मिनिट, मी अर्धा मिनिट घेऊ इच्छितो की हे सांगितलं तेच सूर्यनमस्कार आणि मी माझं बाकी चालणं किंवा बाकी आम्ही जे काही मी कटाक्षाने सुट्टी असली तरी मी पाळतो, करतो. तर तीच ऊर्जा आहे माझ्यासाठी आणि ती सर्वांना अशीच लाभो आणि त्यांनी सूर्यनमस्कारात सातत्य ठेवो, त्यांनी ते करावं, मनोमन करावं अशी मी इच्छा बाळगतो. थँक्यू सो मच सर, थँक्यू. इथे भाग्यश्री काकूंना बोलायचं आपण हे देऊया, चान्स देऊया. येस येस काकू. मीच बोलतीये. बोला बोला. माझं वय 69 वर्षाचं आहे. आता मी मे महिन्यापासूनच हा ग्रुप जॉईन केला आणि मी रोज नमस्कार घालताना पाहून माझी नातही मला म्हणायची काय करते. तिचा व्हिडिओ पाठवलेला आहे मी. अच्छा, तिचाच. कुठल्या सिटीतून, कुठल्या शहरातून बोलताय आपण? औरंगाबाद. औरंगाबाद. आता माझ्या लिस्ट मध्ये औरंगाबाद ही संभाजीनगर म्हणूया आपण, ही सिटी ऍड झालेली आहे. आणि तुम्ही आदर्श आहात, फक्त नातीचेच नाही, आमचे सुद्धा.
की तुम्ही ही ऊर्जा आता सुद्धा छान चेहरा चकाकतोय तुमचा आणि ती नात इतकी गोड आहे. खूप छान, म्हणजे काय बोलू आता. तिला उंची कमी आहे म्हणून तिला मी मागे लागत असायची. हा, तिला नाही, मग मी नाही घालणार म्हणायची. तर मग मुलं कृती बघूनच शिकतात, बरोबर. हा, मे महिन्यापासूनच मी हा ग्रुप सुरू केला. सुरुवातीला 12 घातले, आता 13-14 झाले. एक महिन्याला एक वाढवतीये. किती छान, किती छान. खूप खूप धन्यवाद. आणि मग ओ, थँक्यू उमाकांत. सगळे बघू शकताय प्लीज स्क्रीनकडे. वा, ही बागेश्वरांची लात आहे. अरे मस्त. वा वा वा. तिला किती खूप वर्षाची सारे- आहे? माझं किती पण वर्षाची नाव ताई? दे ना. किती ती 5 वर्षांची आहे? पूर्ण आता 6वं चालू आहे तिला. किती गोड. मस्त. उंची नाहीये तिची जास्त. उंची वाढण्यासाठीच तिला मी बळजबरी करत असते. परफेक्ट. खूप छान, खूप गोड. तुमचे खूप 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 आभार की असा एक बॅटन देणं म्हणतो आपण, ते तुम्ही करत आहात आणि कृतीतून. बोलून आजकाल कोणीच बोलणं ऐकत नाही, त्यामुळे मला सगळे म्हणत असतात कशासाठी अट्टाहास, तर ह्याचसाठी अट्टाहास की असं असं पुढची पिढी पण आपली छान हे व्हावी. मंदिरा इथे आलेली आहे तिला आपली. सुद्धा आम्ही दूध देत नाही नमस्कार घातल्याशिवाय. अरे किती गोड, किती गोड. नाही, असं पाहिजेच थोडं. सगळंच अवेलेबल होतंय म्हणून मुलं थोडीशी हे होत चालले आहेत. पण येस, मंदिरा ताई नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. आणि आरतीचे खूप खूप अभिनंदन. म्हणजे तिने जो इनिशिएटिव्ह घेतलाय, आम्ही खरं कोअर टीम मध्ये आहोत, पण फक्त मम म्हणण्याचं काम करतो. सगळं क्रेडिट म्हणा किंवा सगळे जी मेहनत आहे ती आरती खूप मन लावून करतेय, सगळ्यांना मोटिवेट करण्याची स्पेशली. आणि आजची मीटिंग ऐकून म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी माझा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला आणि मला 1.5 महिन्यापासून सूर्यनमस्कार करता येत नाहीये. पण आज जेव्हा मी दातार सरांचं ऐकलं की 1.5-2 वर्ष त्यांनी प्लास्टर मध्ये घातले म्हटलं, तर मला छातीत धस्स झालं. म्हटलं बापरे, कसे काढले असतील ते. 1.5 महिन्यातच आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, आपला करता येत नाही सूर्यनमस्कार, कसं होणार. म्हणजे आजच्या मीटिंगमुळे मला एक खूप मोठा इन्साइट मिळाला की हार मानायची नाही. आपल्या इन्क्रीजमुळे प्रयत्न करत राहायचे. पावर पाहिजे. थँक्यू सो मच. तुम्हाला ऐकून खरंच खूप बरं वाटलं. इच्छाशक्ती आणि आणि सवय लागलेली आहे. आता तू पण खूप वर्ष झाले योगाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार चालू आहे सर. ही माझी मैत्रीण आहे मंदिरा जोशी. तर ज्या व्यक्तीला इतक्या ह्याची सवय असते व्यायामाची, ती आजारी पडणं म्हणजे बाप्पाने दिलेली मोठी शिक्षा असते. पण देव कुठलीही गोष्ट विनाकारण देत नाही. सर, तुम्ही खरंच खूप मोठा आदर्श घातला आहे आमच्या सगळ्यांसमोर. म्हणजे आता आम्ही तर आता 50कडे वाटचाल आहे, पण तुम्ही जे काही इन्स्पिरेशन आता दिलं आहे आम्हाला. आणि आरतीताई, मी थोडक्यात म्हणेल की भक्ती आणि शक्ती बरं का मंदिरा. दातार सरांची, अरुण दातार सरांची शक्ती म्हणजे ते लहानपणापासून जे काही व्यायाम करत होते आणि आरतीताईंची अगाध भक्ती, यामुळे ते इतके छान या प्रसंगातून बाहेर आले आणि त्यांनी एक आदर्श आपल्या समोर ठेवला आहे की तुम्हाला कृतीशिवाय काहीही अशक्य नाही, कृती ही केलीच पाहिजे. आणि त्यामुळे ताई इतक्या सुंदर बोलल्यात. तुमच्या बसण्यावरून सुद्धा आम्ही म्हणू शकतो की हो, लहानपणापासून तुम्ही छान, कारण कसं असतं माणसाचं जे पोश्चर आहे ते इतकं इम्पॉर्टंट असतं आणि तुम्ही इतक्या छान बाणेदारपणे बसले आहात, त्याच्यातच आम्हाला कळतंय की व्यायामाचं हे शरीर आहे, ही भक्ती शक्तीचा मिलाप आहे. आणि खूप सारे धन्यवाद तुम्हाला. आणि मंदिराने सांगितल्याप्रमाणे इतकं छान इन्स्पिरेशन आज तुम्ही इतक्या जणांना दिलं आहे. खूप धन्यवाद. धन्यवाद. येस. थँक्यू. येस सर. कुणी आहे का मंदिरा? यू कॅन आस्क. उमाकांत, कुणाला बोलायचं आहे? स्वप्ना अहिरवडीकर, तुम्हाला बोलायचंय का? हो हो हो, मी बोलतीये. नमस्कार आरती. आरती, तुला भेटून खूप छान वाटलं. मी स्वप्ना अहिरवाडीकर. मी सचिन पारोंडेकर सर, सिंहगड रोड यांची मी विद्यार्थिनी आहे. मगाशी दातार सरांनी मेन्शन केलं.
ओ वाव. हा, तर सरांचा आमचा सिंहगड रोडला क्लास असतो आणि मी त्यांची गेली 13 वर्ष झालं मी त्यांच्याकडे योगा शिकते. मी स्वतः योगा क्लासेस घेते. मी मेडिकल योगा थेरपिस्ट आहे आणि आम्ही दरवर्षी रथसप्तमीला सूर्योथॉन नावाचा कार्यक्रम करतो. म्हणजे सूर्यनमस्काराचा मॅरेथॉन, की सूर्यास्तापासनं आदल्या दिवशी सूर्यास्तापासनं दुसऱ्या दिवशीच्या सूर्यास्तापर्यंत सलग नमस्कार घालायचे. मग ते कधी रिले मध्ये घालतो किंवा कधी काही जण आहेत ते कंटिन्युअस घालतात. तर फार मोठेपणा असं नाही म्हणता येणार, पण माझा 2300 सूर्यनमस्कारांचा रेकॉर्ड आहे. वाव, मस्त मस्त आणि मस्त. दातार सरांकडनं आणि आरती काकूंकडनं आम्हाला नेहमीच खूप मोटिवेशन, इन्स्पिरेशन मिळत राहतं. अरे वा. सर पण मगाशी जॉईन झाले होते, पण समहाऊ ते डिस्कनेक्ट झाले. आता माहिती नाही काय झालं, तर त्यांच्याकडे बहुतेक रेंज येत नाहीये. पण सर गेले 20 वर्ष क्लासेस घेतात आणि खूप छान उपक्रम राबवतात ते सुद्धा. मस्त. आणि आमचा जो सूर्योत्थानचा जो इव्हेंट असतो त्याच्या आधी आम्ही 3-4 महिने सलग रोज प्रॅक्टिस करतो. कधी 100, कधी 200 अशी प्रॅक्टिस करतो आणि मग आम्ही इतके घालू शकतो 24 तासात. आणि आमच्या खरंय. सरांचा काहीतरी 13 लाख वगैरे नमस्कारांचा आतापर्यंत त्यांचं सगळं टोटल नमस्कार 13-14 लाख झालेले आहेत. बापरे, मस्त मस्त. हो. दातार सर ज्यांचे गुरु आहेत त्यांचे शिष्य असेच येस, तेजस्वी नक्की असणार नक्कीच. आहेत. सरांना आत्ताच आम्ही रविवारी भेटून आलो. मस्त. सरांकडे गेलो होतो. हो हो. आणि आनंद झाला तुम्हाला भेटून सगळ्यांना. आणि थँक्यू. तुम्ही पण खरंच खूप छान उपक्रम राबवताय आणि सगळ्यांना व्यायामाची आवड निर्माण करताय. खूप खूप इदम न धन्यवाद. मम, उपरवाले की कृपा. खरंच खरंच. आणि लाईक माइंड्स बरोबर अट्रॅक्ट होतात. बरोबर, तोच उद्देश आहे. आणि आता हे वाढवायचे, आपल्याला सरांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आता एकच हो ध्यास हो, घेतलाय मी, नक्की नक्की की नक्की नक्की. जेव्हापासून ऐकलंय आपण सगळ्यांनी मिळून सरांना ते सगळे त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे मला सगळ्यांची साथ अगदी लागणार. अगदी अगदी. येस येस. येस. ओव्हर टू यू उमाकांत. Okay, last one. Last member who want to speak up. ओके. कोणी आहे लास्ट? अच्छा, मला वाटलं अरे आपले बाकीचे कुठे गेले सगळे, साताराकर, नागपूरकर बोलायला हे होत आहेत. कोणाचा हात वर दिसत असेल तर, नाहीतर ओके. राजीव काका, बोलायचंय तुम्हाला काका? हा, बस. येस, युअर्स इज लास्ट वन. सो येस. येतोय आवाज? हो, येतोय येतोय. मला एक जस्ट लाइटर नोट म्हणायचं की मगाशी म्हटले सूर्यनमस्कार नाही तर जेवण नाही, किंवा व्यायाम नाही तर जेवण नाही. पण याला त्यातूनही काही जण तोड काढतील की चला उद्या उपवास करू, सुट्टी व्यायामाला, असं नको व्हायला. म्हणजे दुसरं म्हणजे जे करतायत त्यांनी थोडी नुसतं टोकन म्हणून करायच्या ऐवजी वाढवाव्या त्या संख्या, आणि जे करतात त्यांनी निदान 12 तरी करावेत, असं माझं हे सूचना. सूर्यनमस्कार कितीही घातले तरी त्रास होत नाही, होणारे त्रास कमी होतात, आणि माणसाची क्षमता इतकी असते की तो कितीही वाढवू शकतो हळूहळू. त्यामुळे वाढवावे, सगळ्यांनी बळ प्राप्त करावं वाढवून, आणि आयुष्याचा आनंद सगळ्यांना शुभेच्छा. येस. उमाकांत, प्लीज लास्ट वर्ड्स फ्रॉम यू, की आईच्या आजारात तुझे यज्ञ सुरू केलाय. तू असा एक व्यक्ती आहेस माझ्या समोर उमाकांत, की जो नित्यनेमाने करत आहे. तुझं रेकॉर्डही झालेलं आहे आणि ह्या सगळ्याचा जो डोलारा तू आज छान सांभाळलास, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तू सूर्यनमस्काराने तुला काय दिलं हे ऑन येस फायनल तुझं. सूर्यनमस्कार एक पर्वणी आहे. मला जेव्हा घराच्या बाहेर पडता येत नव्हतं तर मला घरात व्यायाम करायची इच्छा बिलकुल नसायची, कारण काय घरात कसं काम करू शकतो. पण सूर्यनमस्कार पर्वणी म्हणल्यासारखं मी सूर्यनमस्कार करायला लागलो आणि मला त्याची आवड निर्माण झाली, ज्याच्यामुळे ऍक्च्युली मन शांत झालं, चित्त स्थिर झालं. मला लोकांबद्दल च्या भावना समजायला मदत व्हायला लागली, आणि ते कॉन्सन्ट्रेशन झाल्यामुळे मी माझ्या आईचा आजार पण खूप जवळून समजू शकलो, तिला आधार देऊ शकलो आणि तिला सपोर्ट पण देऊ शकलो. आणि त्याच्यामुळे सूर्यनमस्कारमुळे मला पण शक्ती मिळाली, मनशांती राहिली,
आणि त्याच्यामुळे मी पण स्वतःचा माझा वर्क लाईफ बॅलन्स जो असतो तो मेंटेन करू शकलो. आता जेव्हा म्हणतात सगळेजण 108 करतात, 201 करतात, तर जेव्हा तुम्ही करायला लागता ते ऑटोमॅटिक होतच राहील. त्याच्यात काहीच तुम्हाला त्रास होणार नाही. सूर्यनमस्कारचं सर्वात मोठं बेनिफिट असतं की त्याच्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही. उद्या जर तुम्ही पळून आलात, सायकलिंग करून आलात, तर त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच भूक लागते. पण सूर्यनमस्कारमुळे एक ग्लास ऑफ वॉटर तुम्ही प्या आणि तुम्ही बॅक टू तुमचा रुटीन चालू करू शकता. तर सूर्यनमस्कारचे फायदेच आहेत, तोटे अजून तरी सापडले नाहीत. सापडल्यानंतर नक्की कळवेन. धन्यवाद. येस, फार आदर्श आहे. आणि हा मुलगा म्हणजे आता आयटीच्या सेक्टर मधल्या सगळ्यांनी जर इथे कोणी असेल तर निश्चित हे आदर्श असण्याचंच काम आहेत. आईला समजून घेणं, हा आता जो मिसिंग पार्ट चाललाय, मोठ्यांबद्दलच्या आदराबद्दल आपण बोलतो, आई वडिलांच्या भावना समजून घेणं, समोरच्याला काय म्हणायचं आहे हा हळवेपणा येणं, हे खरंच सूर्यनमस्कारातून साध्य होत आहे की जेणेकरून तुम्ही शरीर, मन आणि त्या परमात्म्याशी जोडले जाताय. ही साधी गोष्ट नाहीये. आणि आजकालच्या स्ट्रेसफुल लाईफ मध्ये तुम्हाला काहीही बिना खर्चाचं हे सुंदर असं छान मिळालेलं औषध आहे, ते नक्की सगळ्यांनी घ्यावं. इतका वेळ मला वेळ केल्याबद्दल धन्यवाद. आणि सगळे इथे आले आहेत, छान पेशंटली 58 लोक का होईना पण आता छान ऐकत आहेत. मी सगळ्यांची मनापासून आभारी आहे. कृष्ण भगवान, रामदास समर्थ रामदास स्वामी सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभो आणि सगळ्यांना निरोगी परमेश्वर ठेवो. थँक्यू.